नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. जेव्हापासून हा लागू झाला तेव्हापासून याबद्दल बरीच चर्चा होतीये. काहींना वाटतं की हा एक क्रांतिकारी बदल आहे, तर काहींच्या मते यात अजूनही खूप त्रुटी आहेत. तर मग खरं काय आहे? चला, आज जीएसटीचे फायदे आणि त्याच्या मर्यादा दोन्ही बाजू नीट समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी जीएसटी येण्यापूर्वीची करप्रणाली कशी होती, तो जुना चक्रव्यूह कसा होता ते समजून घेऊ. मग जीएसटीने एक देश एक कर हे स्वप्न कसं साकार केलं ते पाहू. त्यानंतर त्याचे फायदे आणि मर्यादा या दोन्हीवर नजर टाकू आणि शेवटी एक संतुलित निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवात करूया जीएसटी पूर्वीच्या काळापासून. म्हणजे भारतातली जुनी करप्रणाली नेमकी कशी होती. ती खरंच एका चक्रव्यूहासारखी होती आणि आता आपण त्यातच शिरणार आहोत. कधी असा प्रश्न पडला आहे का की पूर्वी एखादी वस्तू किंवा सेवा घेताना त्यावर इतकी वेगवेगळे कर का लागत होते? वॅट, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज यादी मोठी होती. हा प्रश्न फक्त ग्राहकांनाच नाही तर व्यावसायिकांनाही खूप त्रासदायक वाटायचा. तर मग ही प्रणाली इतकी गुंतागुंतीची का होती? चला, याचं कारण शोधूया. या सगळ्या गोंधळाचं मूळ होतं कॅस्केडिंग इफेक्टमध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर करावर कर. म्हणजे होतं काय की समजा एका कारखानदाराने कच्चा माल घेतला आणि त्यावर कर भरला. मग त्याने वस्तू तयार करून विकली तेव्हा त्या तयार वस्तूवर पुन्हा कर लागायचा. पण गंमत म्हणजे हा नवीन कर लावताना आधी भरलेला कर विचारात घेतला जात नसे. त्यामुळे करावर कर चढत जायचा आणि वस्तूची अंतिम किंमत वाढत जायची. आता हे उदाहरण बघा. फरक अगदी स्पष्ट होईल. डावीकडे आहे जीएसटी पूर्वीची परिस्थिती. एका टॅक्स कन्सल्टंटला वेगवेगळ्या करांपोटी एकूण 17,000 रुपये भरावे लागत होते. पण आता उजवीकडे बघा. जीएसटी प्रणालीमध्ये इनपुट क्रेडिट मिळाल्यामुळे त्यांना फक्त 16,000 रुपये भरावे लागले. म्हणजे थेट 1,000 रुपयांची बचत. आता हे जरी छोटं उदाहरण असलं तरी मोठ्या व्यवसायांमध्ये आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी ही रक्कम खूप मोठी ठरते. तर या करांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग काय होता? उत्तर होतं जीएसटी. चला आता पाहूया की या एक देश एक कर प्रणालीने ही करावर कर लागण्याची समस्या नेमकी कशी सोडवली. आणि या संपूर्ण बदलाचा खरा हिरो आहे इनपुट टॅक्स क्रेडिट, किंवा ज्याला आपण आयटीसी म्हणतो. ही एक अशी यंत्रणा आहे जिने कॅस्कॅडिंग इफेक्टला मुळापासून संपवलं. तर मग हे इनपुट टॅक्स क्रेडिट काम कसं करतं? एकदम सोपं आहे. समजा एका बेकरीवाल्याने केक बनवण्यासाठी लागणारे पीठ, साखर, क्रीम यावर 10 रुपये जीएसटी भरला. आता जेव्हा तो केक विकेल आणि त्यावर त्याला 15 रुपये जीएसटी भरावा लागेल, तेव्हा तो आधी भरलेले 10 रुपये यातून वजा करू शकतो. म्हणजे त्याला सरकारला फक्त 5 रुपयेच भरावे लागतील. याचमुळे कराचा बोझा कमी होतो. ठीक आहे, तर आयटीसीमुळे मुख्य समस्या तर सुटली, पण जीएसटीचे ह्या व्यतिरिक्त अजून काय फायदे झाले? चला, आता त्या सकारात्मक बदलांवर एक नजर टाकूया. कॅस्केडिंग इफेक्ट संपला हा तर सर्वात मोठा फायदा होताच. पण त्यासोबतच छोट्या व्यवसायांसाठी नोंदणीची मर्यादा वाढवली गेली. त्यांच्यासाठी कॉम्पोजिशन स्कीमसारखे सोपे पर्याय आले. सगळी प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे कागदपत्रांचा त्रास कमी झाला. ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियम स्पष्ट झाले आणि देशातल्या लॉजिस्टिक्सची कार्यक्षमताही सुधारली. आणि लहान व्यावसायिकांसाठी सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे ही रक्कम 40 लाख रुपये. आता ज्या व्यवसायांची वार्षिक उलाढाल 40 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना जीएसटी नोंदणी करण्याची गरज नाही. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होता. आणि ही स्लाइड दाखवते की हा बदल किती मोठा होता. बघा, पूर्वी वॅटसाठी ही मर्यादा बहुतेक राज्यांमध्ये फक्त 5 लाख रुपये होती, तर सर्व्हिस टॅक्ससाठी 10 लाख. जीएसटीने हे सगळे वेगवेगळे नियम काढून टाकले आणि एकच मर्यादा आणली, 40 लाख रुपये. यामुळे लाखो छोटे व्यावसायिक कराच्या किचकट प्रक्रियेतून बाहेर पडले. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जीएसटी काही याला अपवाद नाही. तो परिपूर्ण नाहीये. आता आपण त्याची दुसरी बाजू पाहूया. म्हणजे ती आव्हानं आणि त्रुटी ज्यांचा सामना व्यवसायांना करावा लागतोय. जीएसटीमुळे काही नवीन आव्हानंही उभी राहिली. व्यवसायांना नवीन सॉफ्टवेअर घ्यावं लागलं, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढला. नियमांचं पालन करणं, विशेषतः लहान आणि मध्यम उद्योगांसाठी एक डोकेदुखी ठरलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाला डिजिटल आणि ऑनलाईन व्हावं लागलं, ज्यासाठी अनेक जण तयार नव्हते. त्यामुळे तज्ज्ञांना कामावर ठेवण्याचा खर्चही वाढला.
छोट्या व्यवसायांसमोर तर एक खूपच अवघड निवड होती. एकतर सामान्य दराने जीएसटी भरावा, जो त्यांना जास्त वाटत होता, किंवा मग सोपी कॉम्पोजिशन स्कीम निवडावी. पण या स्कीममध्ये ते इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेऊ शकत नव्हते. हा एक असा निर्णय होता ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर होत होता. तर आपण फायदे पाहिले, मर्यादाही पाहिल्या. आता वेळ आली आहे एका संतुलित मूल्यांकनाची. एकंदरीत जीएसटीचा भारतीय व्यवसायांवर कसा परिणाम झाला आहे? इथे दोन्ही बाजू एकत्र पाहता येतात. एका बाजूला जीएसटीमुळे एक तोंधील कर प्रणाली आली, करावर कर लागणं बंद झालं आणि प्रक्रिया सोपी झाली. पण दुसऱ्या बाजूला अनुपालनाचा खर्च वाढला, डिजिटल होण्याचं आव्हान निर्माण झालं आणि काही लहान व्यवसायांवरचा बोझा वाढला. म्हणजे एकीकडे सुलभता आली तर दुसरीकडे नवीन गुंतागुंत निर्माण झाली. आणि शेवटी आपण या एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन पोचतो. जीएसटीने भारतात व्यवसाय करणं खरंच सोपं केलं आहे का? याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येणार नाही. हे बरंचसं यावर अवलंबून आहे की हा प्रश्न कोणाला विचारला जातोय. एका मोठ्या कंपनीसाठी याचं उत्तर कदाचित हो असेल, पण एका छोट्या दुकानदारासाठी त्याची कहाणी वेगळी असू शकते. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.